माझा संशय येत असेल का नेत्रा आणि इंद्राणीला? इंद्राणी रात्री कशी बघत होती? संशय दूर करायला हवा. अस्तिका सर्पमित्र आहे, म्हणजे काहीतरी करून एखादा साप पकडून दाखवायला हवा. त्यांना वाटायला हवं माझ्याकडून काहीतरी घडतंय, माझा उपयोग होतोय. नाहीतर त्रिनयनेची शक्ती असलेल्या या दोघींना हँडल करणं अवघड होऊन जाईल. अस्तिका, काय ग, कसला एवढा विचार करतेस? आईच्या तब्येतीचा. आईला बरं वाटेल ना, हाच विचार चालू. एनिवे, बरं झालं तू आलीस. मला तुझी जरा मदत हवी होती. बोल ना. मला ॲक्च्युली हेल्पर्स हवे होते. कशासाठी? बाहेर लॉनमध्ये काही झाडं आहेत ना, तर तिथे काही बिळंसुद्धा आहेत. तर मला असं वाटतंय की नाग त्यापैकी कुठल्या तरी बिळात आहे, सो ते खणायचे. मिळतील ना हेल्पर? हो, म्हणजे काय, तू जरा 2 मिनिटं बसतेस का? बस ना, मी सांगते, बस. मला जरा महत्त्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. बोल ना. फक्त आता आपल्यात जे काही बोलणं होणार आहे ते आपल्या दोघींमध्येच राहू दे. मला सांग, तू कधी त्रिनयना देवीचं नाव ऐकलंयस का? हो, याच घरात. नाही नाही, इथे नाही, इथे येण्याआधी. म्हणजे तुझ्या लहानपणी किंवा कधी कानावर पडल्याचं आठवतंय का त्रिनयना देवी आहे नाव? तू असं का विचारतेस? ऐक ना, मी जे म्हणते त्याचा शांतपणे विचार कर ना. एकदा आठवून बघ, किंवा असं कर, मनात त्रिनयना देवी आईचं नाव घे. बघ, तुला काही जाणवतंय का? ओके. अस्तिका, जाणवलं काही? काय झालंय नक्की? तुम्हाला माझ्यावर डाऊट आहे का? हे बघ नेत्रा, मी खरंच प्रोफेशनली ट्रेंड सर्पमित्र आहे. म्हणजे याआधी मी खरंच खूप साप आणि खूप नाग पकडले. नाही. एक मिनिट थांब, मी तुला दाखवते. नाही अस्तिका, संशय असा नाही आहे. थांब, माझ्याकडे फोटोज आहेत. ऐक ना, खरंच त्याची काही गरज नाही आहे. मी हा बघ, मी इथे येण्यापूर्वी हा साप पकडला होता.
सो इथे सुद्धा मी गेले होते. नेत्रा, काय झालं? हे तेच बुवा आहेत ते बाबांना भेटले होते. म्हणजे बुवा परत येणार आहेत. पण पण तो विरोचकाचा नाक बुवांकडे. तुझं डोकं दुखतंय का नेत्रा? नेत्रा, काय होतंय तुला? सांग ना. नाही, काही नाही. तू एक काम कर, तू बस बस बस. सावकाश. इंद्राणी ताई, डॉक्टरांना बोलवा ना प्लीज. तिला गरगरतंय, तिला चक्कर आली आत्ता. तुला पाणी देऊ मी? नाही नाही, ऐक ना माझं, खरंच त्याची काहीच गरज नाही आहे. मला ना जरा सकाळपासूनच थोडं गरगरतंय. आता थोडं जास्त झालं, बाकी काही नाही. ओके, तू रूममध्ये जाऊन आराम कर, म्हणजे मी येते तुला सोडायला. अगं नाही, मला आता अगदी बरं वाटतंय. मी जाईन. नक्की? हो, मी जाईन. मी आहे वर. संकेत. बिचारी सगळी कामं स्वतःच करते, त्यामुळे दमली असेल आणि म्हणून गरगरत असेल. तिला आराम मिळत नाही ना, स्वतःची काळजी सुद्धा घेत नाही. मी माझा कप विसरून ठेवते. मला संकेतात बुवा दिसले. त्यांच्यासमोर यज्ञ चालू होता आणि तेव्हाच तिथे विरोचकाचा नाग आला आणि त्या नागाने फणा काढला. काय? आत्ताच आपण बुवांचा शोध घेतो आणि आत्ताच हा संकेत. नेत्रा, याचा अर्थ विरोचकाला सुद्धा कळले की आपण बुवांचा शोध घेतोय. अगं, त्याशिवाय तो नाग त्यांच्यापर्यंत पोहोचूच कसा शकतो? याचा अर्थ बुवांचा ह्या सगळ्याशी खूप जवळचा संबंध आहे. आणि म्हणूनच तर तो नाग त्यांच्यापर्यंत पोहोचतोय. मग आता काय करायचं? दिवसेंदिवस हे सगळं कठीण होत चाललंय. संकटातनं बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग होता म्हणजे ते बुवा. पण आता मला खात्री आहे काहीतरी घडणार आहे. म्हणजे ते आपल्याला बुवा सापडतील, पण त्याच वेळेला तो नाग तिथे पोहोचला तर. आणि हे घडणारच, कारण नेत्राला तसा संकेत आलाय. मग आता आपण या सगळ्यामध्ये अस्तिकाला इन्व्हॉल्व केलं तर? नाही, का? अस्तिकाबद्दल मला जरा वेगळंच वाटतंय. म्हणजे? मी दोनदा तिच्या मनातलं ऐकायचा प्रयत्न केला, पण मला ऐकू आलं नाही. अस्तिकाच्या मनातलं ऐकू आलं नाही? पण ती माझ्यासारखीच सामान्य व्यक्ती आहे ना. नाही बाबा, अस्तिकाच्या मनातलं ऐकू येत नाहीये, कारण तिच्यामध्ये सुद्धा काहीतरी शक्ती आहे. कदाचित देवी आईची किंवा मग विरोचकाची. अस्तिका? पण हे कसं होऊ शकतं?
मला असं वाटतं आता आपण अस्तिकाचा विचार नको करूया. बुवा कसे भेटतील ह्याचा विचार करूया. कारण आता काहीही झालं तरी बुवा लवकरात लवकर सापडायलाच हवेत. संकेत आला होता नक्की? हो, कसला संकेत होता? काहीच कल्पना नाही. काहीतरी बोलली असेल ना ती. डोकं गरगरता एवढंच म्हणाली. पण नक्की संकेत होता का? संकेत आल्यानंतर ती अशी कपाळावर बोटं ठेवून असं काहीतरी करते. हो, असंच घडलं होतं. कसला संकेत होता मग? विरोचकाच्या बाबतीत संकेत येणं शक्यच नाही. दिव्य आपानास त्याने स्पर्श जर का करियला, वरदान देवीचे गळोनी होई विरोचक मोकळा. विरोचकाच्या बाबतीत संकेत नाही येऊ शकत. मग मग काय आला असेल संकेत? काय दिसलं असेल तिला संकेतात? विरोचका, कसला विचार करताय? सावध राहावं लागेल. येणारा प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. काहीतरी मोठं घडणार आहे. म्हणजे त्रिनयना प्रतिहल्ला करणार, मोठा वार करणार. नेत्राला पुढे काय घडणार आहे ते कळतं. त्यामुळे त्यांचं काय चाललंय हे जाणून घे. हो, काहीतरी मोठं घडणार आहे. काहीतरी होणार आहे. शांतता असली तरी युद्धाची तयारी शांततेतच करावी लागते. मोठा वार होणार. तयार राहायला हवं. तयार राहायला हवं. तुम्हालाच भेटायची इच्छा होती. खूप शोधलं मी तुम्हाला. बुवा, तुमच्या मदतीची आवश्यकता आहे. मदत करा ना. खूप मोठ्या संकटात सापडलो होतात. संकटाशिवाय आयुष्य व्यर्थ आहे. ह्या
ह्या वेळेचं संकट. स्नुषा, तुझी सून तिची भेट घेण्याची वेळ आली आहे. क्षणाचाही विलंब लावू नकोस. मी नेत्राला लगेच बोलवतो, पण संकटातनं मार्ग निघेल ना गो. मी शेखरना जाऊन भेटते. त्यांना काही मदत हवी असेल तर करते. कारण आता अद्वैत आणि तेजस दोघंही इथे नाही आहेत. शेखरवरती कामाचा भार असेल. बघते काही करता आलं तर. ठीक आहे आत्या. अस्तिका? माहित नाही कुठे आहे. आत्या, अस्तिकाबद्दल जो संभ्रम आहे तो कसा दूर करायचा? तेच तर कळत नाहीये ना मला. पण आपण ती मी जाऊन येईन, मग आपण बोलू. तुम्ही कुठे बाहेर जाताय का? हो. ओके, मलाही 1-2 गोष्टी घ्यायच्या होत्या, पण तुम्ही आल्यानंतर मग मी जाईन. बरं. आणि मीनवाईल मी टेरेसवर आहे. तुला कुठलीही मदत लागली किंवा काही लागलं तर मला फक्त आवाज दे. यावेळी हो, जरा मोकळ्या हवेत छान वाटतं ना, म्हणून जाऊन येते. पण नक्की सांगा मला काही लागलं तर. हो. आलेच. मी आलेच. मी तर टेरेसवर जाते असं म्हणाली होती. मग बाहेर का जाते? अशी लगेच कुठे गायब झाली? हा बाबा, बोला. नेत्रा, तू घरीच आहेस ना? हो. मग ताबडतोब निघ आणि मी सांगतो तिकडे ये. काय झालं? सगळं ठीक आहे ना? नेत्रा, बुवा भेटले. काय? बरं, मी लगेच आले. कुठे येऊ? मी तुला सांगतो पत्ता. आपल्या साईडच्या दिशेने यायला वाटेत एक देऊळ दिसेल. माझी गाडी पार्क आहे. त्या जवळपासच आम्ही आहोत. बरं, मी आले. उशीर करू नकोस, लगेच निघ. कारण पुन्हा बुवा भेटतील याची काही खात्री नाही. नाही, मी लगेच येते बाबा. आता काय झालं? अस्तिकाला बोलव, इथे नाग होता. अगं बोलाव ना, थांबलीस का? पुन्हा तेच होत आहे. नाग आहे आणि अस्तिका नाहीये. आता अस्तिका येईल आणि नाग नसेल. काय गोंधळ आहे?